मुलगा आईची वाट पाहत होता, परंतु अशी काही थरारक घटना घडली ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. मुलगा अमेरिकेमध्ये कामाला होता, परंतु आईचा पासपोर्ट आणि व्हिसा नसल्यामुळे वडील आईचा पासपोर्ट आणि व्हिसा काढण्यासाठी मुंबईत आले आणि मुंबईमध्येच त्यांच्याबरोबर भयंकर घटना घडली. नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. इंदूर विमानतळाचे डायरेक्टर राहिलेले मनोज चौरसिया यांचा मुलगा अमेरिकेमध्ये कामाला आहे, तर त्यांच्या पत्नीला अमेरिकेला मुलाकडे पाठवायचे होते. त्यासाठी ते मुंबईमध्ये पत्नीचा पासपोर्ट आणि व्हिसा काढण्यासाठी आले होते. मनोज चौरसिया यांना मुंबईमध्ये येऊन 2 दिवस झाले, परंतु ते पुन्हा इंदोरला गेले नाही. त्यामुळे पत्नी आणि नातेवाईकांनी मुंबईमध्ये धाव घेतली आणि जेव्हा मनोज चौरसिया यांच्याबरोबर घडलेल्या घटनेची माहिती मिळाली, सर्वांचा थरकापच उडाला. मुंबईच्या घाटकोपर येथे घडलेल्या पेट्रोल पंप होल्डिंग दुर्घटनेमध्ये मनोज चौरसिया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अमेरिकेत असलेल्या मुलाला देखील तात्काळ तिकीट काढून भारतामध्ये यावं लागले. जीवनामध्ये मृत्यू कधी कुठे येईल हे कोणी सांगू शकत नाही. मुंबईमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना होती, पण आपल्या देशाचे पंतप्रधान त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणावरून भव्य रोड शो